चोळगाव संघाच्या माध्यमातून टॉस त्यांनी गमावला. बॅटिंग त्यांना करावी लागते. बंटी ऑप्शनच्या जास्त बाहेर या ठिकाणी फॉलो करण्यात आलं होतं चेंडूला फलंदाजाकडून. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आणि आपण बघतोय एका निगेटिव्ह डिलिव्हरीने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 7 या आकड्यावरती. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. पहिल्याच षटकामध्ये हेलिकॉप्टर अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान त्या ठिकाणी या चेंडूला आपण बघतोय डीपमध्ये उचलून फेक करत आहे. तोपर्यंत आपण बघितली ती ही एकेरी धाव. बॅटचा फ्लो भरपूर वेगाने पाहायला मिळाला. या फटक्यासाठी फलंदाज यश पांचाळ यांचा बॉटमॅन भरपूर स्ट्रॉंग आहे या ठिकाणी. अक्षय सध्या ऑप्शनच्या जास्त बाहेर देखील चेंडू आणि पंच पुन्हा एकदा वळतात आमच्याकडे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 9 वरती. आता सागावच्या विरोधात सोळगावमध्ये अंडर-22 22 वर्षाच्या खालील सर्व खेळाडू 8 संघ ज्यांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य देण्यात येतं. लॉफ केला लॉंग ऑनमध्ये मिस टायमिंग. समोर क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला तो लॉंग ऑनच्या दरम्यान. आणि पहिला धक्का आता बसलाय 9 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या चोळगाव संघाला. तर एक सूचना आम्ही या ठिकाणी करतोय. जो संघ विजयी झालेला आहे त्या संघामधले खेळाडू या सामन्यामध्ये खेळू शकत नाही आहेत. कारण पुढे जर हा देखील संघ क्वालिफाय झाला मग नंतर चला आमच्या आयोजक संपारच्या भूमिकेमध्ये आहेत. तर इश्यू त्या ठिकाणी सॉल्व्ह झाला. मैदानाच्या आतमध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज दुर्गेश. बंटी ट्रॅक चेंज ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करतो. बॅटची कडा होती घरंगळतो चेंडू बोऱ्यासारखा स्टँडच्या अगदी जवळ. विकेट किपर येतात त्या ठिकाणी. धाव घेण्याची संधी नव्हती. निर्धाव चेंडू आपण बघितला. धावफलक सध्या आहे ते 9 या आकड्यावरती. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल देखील आहे स्कोररच्या भूमिकेमध्ये. आणि त्याचबरोबर सॅम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि गेले कित्येक वर्ष कंबालपाड्याची धुरा क्रिकेटच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावरती घेऊन कंबालपाडाचं नाव त्यांनी नक्कीच मोठं केलेलं आहे. ते जितेजी शेलार हे देखील पाहायला मिळेल. चौकार आता येतोय आणि या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक सोळेगावचा आपण बघतोय 13 या आकड्यावरती. अक्षर मात्र सस्यामध्ये परतला. झेलच्या स्वरूपात तो बाद झाला. यश पांचाळ त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलेला दुर्गेश ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. 1 गाव 11 अंडर-22 हा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. 22 वर्ष खालील सर्व खेळाडू यंगस्टर्स तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आता हे 8 संघ ज्यामधली ही पहिली लढत सागावच्या विरोधात सोळेगावमध्ये स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ज्याच आपल्यामध्ये नाही आहेत. खऱ्या अर्थानं खंबालपाडा गावाचे भाग्य विधाते लोकप्रतिनिधी म्हणून गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थानं त्यांनी या गावाची विकास कामं केली. या गावाला पुढे नेण्याचं काम केलं. या वॉर्डाला पुढे नेण्याचं काम केलं. आणि खंबालपाडा गावाची क्रिकेट क्षेत्रामधली देखील पहिली ओळख निर्माण करण्याचं काम देखील त्यांनीच मी तर म्हणेन केलेलं आहे. आणि ग्रेट पर्सन देखील. तेवढं चांगलं व्यक्तिमत्व देखील होतं. आज आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. आणि नेहमीच SSSC खंबालपाडा हा संघ त्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित करत असतो. ही देखील स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. बंटी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. आणि या षटकामध्ये गोलंदाज वेदांत.
फुलटॉसल एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मध्ये चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करतात, मिसफील्ड बॅकअप आहे त्या ठिकाणी उचलून फेक करतात. नॉन स्ट्राईकला ॲक्युरेट फेक, गुड थ्रो, डीप मधून भरपूर चांगला थ्रो आला आणि आपण बघतोय त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. दुहेरी आकड्याने धाव फलक जाऊन पोहोचले ते 15 वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी होता चेंडू, 22 इशारा, भरपूर वेग होता या चेंडूमध्ये आणि गोलंदाज आपण बघतोय सध्या वेदांत आहे आणि आपण त्यांचे पिताश्री यांचा विचार केला, एक लिजेंड क्रिकेटर सागावच्या माध्यमातून नेहमीच त्यांना आपण यशांच्या पाठीमागे बघितलं आहे. गॉगल्स घालून नेहमीच यष्टीरक्षण ते करायचे. एज आहे मोठी कडा, थांबलाय त्या ठिकाणी चेंडू, भरपूर पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी, त्याचं कारण ना चेंडू त्या ठिकाणी अडखळला पावसाच्या हजेरी. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर पाऊस या ठिकाणी बरसला आणि आता देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झाला. पावसाच्या सरी कोसळतात खांद्यावरती खेळाडूंचा आणि या पावसाचा आनंद देखील ते घेत आहेत आणि त्यासोबत क्रिकेटची मेजवानी. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 17 वरती, षटक प्रगतीपथावर दुसरं. या षटकामधले चेंडू अजूनही 3 शिल्लक आहेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो डावखुऱ्याचा हा फलंदाज दुर्गेश. ऑन साईडला आपण बघतो डीपमध्ये आहे ते स्क्वेअर लेग. ऑन साईडला तुम्हाला पाहायला मिळेल मिड विकेट, काऊ कॉर्नर, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. फुलर लेन त्या ठिकाणी आडव्या बॅटने वळवला आहे परंतु घोषित क्षेत्र आणि तिथे मिळेल फक्त 1 धाव. अंपायरच्या भूमिकेमध्ये सर्वेश आणि त्यासोबत आपण संदेश यांना आपण बघतोय. हे दोन्ही यंगस्टर्स आहेत. कंबालपाडा या गावाच्या माध्यमातून रेग्युलर संघामध्ये नेहमीच आपल्याला ते देखील पाहायला मिळतात. एकेरी धाव आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे 18 या आकड्यावरती. तयार होतोय वेदांत, समोर आहे तो दुर्गेश. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय 18. फुलटॉस वेग भरपूर, इनसाइड आउट हवेमध्ये हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, हवेमधून सरळ चाललाय तो सीमा पार, षटकार. फुल टॉस होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब होता चेंडू आणि भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तो एक्स्ट्रा कव्हरमध्ये. टायमिंग प्रॉपर होता आणि टायमिंग रबर बॉल क्रिकेटमध्ये जर तुमचं प्रॉपर असेल तर नक्कीच तुम्हाला धावा देखील तितक्याच मिळतील. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अगदी सहजतेने वाटलं की हा फटका खेळला तो दुर्गेश, परंतु त्या फटक्यामागे त्याचं होतं तंत्र आणि टायमिंग. फुलर लेन परंतु आता लेग स्टंपवरती हा चेंडू पाहायला मिळाला. पाठीमागे जातो डिक्लेअर झोनमध्ये, अंपायरचा इशारा षटक संपन्न झाल्याचा. 1 रन इथे मिळते. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना चोळेगावने 1 गडी गमावला आहे आणि त्यांची धावसंख्या आपण बघतोय ती 25. 12.50 सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 25 ही धावसंख्या. धावसंख्या आपण बघतोय ती 25 आणि या तिसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाज अवधूत. अवधूत या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये. अवधूतला आपण रेग्युलर सागावच्या संघामध्ये देखील नेहमीच बघितलेलं आहे. याचं बॉलर सध्या देखील या संघामध्ये तिसऱ्या षटकामध्ये जो आला आहे. सुभाष म्हात्रे यांचे ते चिरंजीव आहेत आणि ज्यांची जी नॅनो कार आहे ते आपल्याला SCCC ट्रॉफीमध्ये ब्रेक जेव्हा होतो तेव्हा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुल टॉस आणि सरळ भिरकावून दिला आहे तो मिड विकेटला, सीमा पार हा भव्य षटकार. यश पांचाळ आघासाने इनिंगचा या षटकाराने केला होता आणि आता देखील आपण बघतोय षटकार. धावसंख्या आपण बघतोय जाऊन पोहोचली ती 36 वरती.
31 वरती माफ करा. तयार होत असताना अवधूत. सुरुवात तर यशने षटकाराने केले. कमबॅक कसं असेल अवधूतचं. वापिस बॅक टू दी बॉलर. ड्राईव्ह केला व्ही शेप मध्ये. या ठिकाणी आपण बघितला फटका. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक कव्हर्स मधून आले होते, डीप मधून. 2 धावा ते रोखू शकत नव्हते. दुहेरी धाव आणि हे धाव फलक आता जाऊन पोहोचले पुढे ते 33 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण 3 सामने एकंदरीत बघितले. बोर्डाच्या 4 टीम पाहायला मिळाला आपल्याला. फुलटॉस अटेम्प्ट केल्या ठिकाणी अंपायरचा बॉलचा इशारा आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू फरार. टप्पा पडला त्यानंतर सीमा पार. चौकार. वेस्ट हाय बीमवर होता हा चेंडू आणि फ्री हिटचा देखील या ठिकाणी. फ्री हिट नाही, ओव्हर स्टेपिंगला फक्त फ्री हिट आहे. तिथे फ्री हिट नसेल आणि ते आपण बघतोय तयार होत असताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज अवधूत म्हात्रे. लीक करता येतो. हो, भरपूर चांगलं तंत्र आहे. ठिकाणी आपण बघू शकाल लिग्लान्स त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं आपल्याला फलंदाज यशच्या माध्यमातून. डिक्लेअर झोनमध्ये देखील चेंडू. रन मिळते 1 आणि धाव फलक 39 वरती. होमसाई MTC ही वाहिनी लाईव्ह टेलिकास्ट करते या स्पर्धेचं. होमसाई ही मॉडर्न टेलिकास्ट. 39 ही धावसंख्या. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 3. अवधूत मात्र पाहायला मिळतोय. फुलटॉस सरळ बॅटर लॉफ केला परंतु हा फटका मिस टायमिंग लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हाताचा पिसारा त्याने फुलावला. पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. विकेटचं पतन. हा धक्का दुसरा चोळगाव संघाला. यश जो या ठिकाणी काउंटर अटॅक करत होता, संघर्ष करत होता, धावसंख्येची बांधणी करत होता ठिकाणी, त्याला मात्र माघारी परतावं लागलं. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपण बघितले आणि त्याने धावा उभारल्या त्या 22. तो मात्र या ठिकाणी बाद होतो. अवधूतला ही पहिली सफलता. 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दाखल होतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. ते म्हणजेच बॅटिंग करणारा संघ आपला 12th मॅन येऊ द्यात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बॅटिंग करणारा संघ अवधूत तयार होता. राऊंड द विकेट. हॅमट करतात त्या ठिकाणी भरपूर वेगाने जोराने प्रहार करत असताना डीपमध्ये चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी. मिड विकेटच्या दरम्यान थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. चेंडू थांबला. फेकी केल्यानंतर अगदी अस्ट्यांच्या जवळ नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा आता देखील आणि दुहेरी आकड्याने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 41 ही धावसंख्या सध्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 12th मॅन ऑफिशियल कॉल. बॅटिंग करणारा संघ लवकरात लवकर येऊ द्या. शेवटचा चेंडू या 3ऱ्या षटकामधला तयार होत असताना पाहायला मिळतो तो अवधूत. व पिच मोठ्या बॅकलिप या ठिकाणी ड्राईव्ह करतात चेंडूला. डीपमध्ये हा चेंडू चालला. स्किट झाले क्षेत्ररक्षक. काळजीपूर्वक खेळा. मी सकाळी देखील नक्कीच म्हटलं, परंतु पावसाळी क्रिकेट ही मजा आहे खऱ्या अर्थानं. वारंवार तुम्हाला आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. स्किट होत असताना, खाली पडत असताना पाहायला मिळतील. धावा या चेंडूवरती मिळतात त्या 2 आणि धाव फलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 43 वरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. स्लॉगरमधलं 1 षटक आता अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल ते शिल्लक आहे आणि या एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये चोळगाव संघाची धावसंख्या कुठपर्यंत मजल मारेल या ठिकाणी. टार्गेट किती सेट करण्यात येईल, कारण जी सुरुवात करून दिली फलंदाज यशने तिला पुढे नेत असताना दुर्गेश पाहायला मिळतोय आणि एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय तो चोळेगाव. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज बॉलर्स नेम बंटी, आशिष.
स्लॉगरमध्ये आला. पहिला चेंडू या ठिकाणी फॉलो करण्यात आलेलं होतं चेंडूला, परंतु इथे लेफ्ट केला दुर्गेश आणि त्याचा अनुमान चुकीचा. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. ग्राह्य धरला जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तो गोलंदाज आशिष यांच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव. बॅटल भरपूर महत्त्वाचं. बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करतात आता देखील लॉंग ऑफमध्ये हा चेंडू. आउटफील्डमध्ये ग्रास आहे, चिखल आहे, पाऊस, पाणी देखील भरपूर साचलेलं आहे, त्या कारणास्तव चेंडू अडकत. ओव्हर थ्रो, आणखी एक रन कंप्लीट. 34चा देखील आता प्रयत्न तर होता, परंतु विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचले आहेत स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील स्वतः गोलंदाज होते आणि त्या कारणास्तव थांबावं लागलं दुर्गेशला नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याला स्ट्राईक हवी होती, परंतु आता तो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 3 धावा मिळतात या चेंडूवरती. धाव फलक 46. चेंडू जुनी शिल्लक आहे ते 4. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा. आडवा बॅट डॅमेट केले. हवेमध्ये खेळत एक्स्ट्रा कव्हरला चेंडूच्या खाली वेदांत कॅच त्याने घेतले आणि झेलच्या स्वरूपात हा 3रा गडी बाद. स्लॉगरमध्ये आपण बघतोय आशिष गोलंदाजी करतात आणि विकेट त्यांनी आता संपादन केले. आतापर्यंत धावा त्यांनी खर्च केल्या त्या 3 चेंडूंमध्ये आणि 1 गडी देखील बाद केला. 3 चेंडूंनी शिल्लक आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज दुर्गेश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 1 षटकार 1 चौकार बघितलाय, तो आहे स्ट्रायकिंग एंडला. आणि अंपायरचा इशारा आता येतोय आणि सिंगलने धाव फलक 47. शेवटचा चेंडू एज आणि पाठीमागे हा चेंडू चाललाय, तो डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा 1 रन मिळेल. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचला 48 वरती. आता पावसाच्या सरी कोसळत आहेत. भरपूर पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. वरुण राजा मेघराजाचं आगमन मुंबईमध्ये खूप अगोदरच झाला आणि मात्र आपण जर बघितलं तर चिपळूण कोकणामध्ये भरपूर पाऊस, ढगफुटी झाली. महापूर देखील पाहायला मिळाला. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. काही दिवसांपूर्वीच चिपळूणचा महापूर आपण न्यूजच्या माध्यमातून नक्कीच चॅनल्सवरती बघितला. ते चित्र अगदी गहीवरून बघून अगदी आपण गहीवरून गेलो असेल, कारण पूर्णपणे आपण बघितलं तर 1 फ्लोअरपर्यंत पाणी साचलं होतं आणि ते पाणी गेल्यानंतर पूर्णपणे त्यांच्या घरांमध्ये चिखल साचलेलं होतं. मुंबईमध्ये सहसा आपण बघितलं तर सिटी भागांमध्ये नेहमीच पाणी साचतं, परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये शहरामध्ये जर आपण बघितलं तिथे देखील पाणी साचतं, परंतु ग्रामीण भागांमध्ये एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. हळूहळू आता देखील एरियाज डेव्हलप होत आहेत, त्या कारणास्तव प्री प्लॅनिंग करणं, सांडपाण्याचं करणं भरपूर गरजेचं आहे. पहिल्या धावाचा खेळाकडे संपन्न झाला. धावफलक आपण बघतो जाऊन पोहोचले ते 48 वरती, माफ करा, आणि 49चं लक्ष आहे. आता दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सागाव संघासमोर पुढचे 2 संघ, ज्यामध्ये मानपाडा आणि तिसगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे या ठिकाणी आमच्या व्यासपीठाच्या समोर. मानपाडाचे कॅप्टन आणि तिसगावचे कॅप्टन. अंडर-22 हा फॉर्मॅट सध्या सुरू आहे आणि हे देखील 2 संघ. सो कॅप्टनने रिपोर्ट करा. बॅटिंग करणारा संघ सागाव लवकरात लवकर जाऊ द्यात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर विपुल गायकवाड यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच एक स्पर्धा देखील बघितली, 2 दिवसीय स्पर्धा तिसगावच्या माध्यमातून. JMCC झरीमारी क्रिकेट क्लब तिसगाव यांच्या माध्यमातून अडवलीच्या ग्राउंडवरती आपण जी स्पर्धा बघितली काही दिवसांअगोदरच, आणि आता मात्र नक्कीच ते या स्पर्धेमध्ये देखील सहभाग घेतात. आणि मानपाडाचे कॅप्टन देखील येत आहेत आणि तिसगावचे कॅप्टन देखील आहेत. मी विनंती करेन चॅम्प स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर जितेश शेलार यांना सिक्सर किंग म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची ओळख आहे, तर त्यांच्या शुभेच्छा आम्ही करतोय. नाणेफेकीचा कौल जितेश शेलार यांची अगेन्स्ट डिंग डॉंग शहरी गटांमधून 10 शतके खेळी कोण विसरू शकेल. अविस्मरणीय असा खेळ होता त्यांचा. मेमोरेबल डे होता त्यांच्या आयुष्यामधला, क्रिकेटच्या कारकिर्दीमधला. काटा कॉल आहे आणि पडतोय काटा. तर विपुल गायकवाड जे कॅप्टन आहेत JMCC तिसगावचे, त्यांनी हा नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे. मनपाडाच्या अगेन्स्ट तिसगाव. पुढची लढत तुमच्या समोर असेल.
चला बॅटिंग करणारा संघ फलंदाज लवकरात लवकर जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये. आज भारताचा 75वा स्वातंत्र्य दिवस. स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघर्ष करत असताना जे हुतात्मे शहीद झाले त्या सर्वांना या ठिकाणी शब्दसुमनांनी आपण पुष्पांजली श्रद्धांजली नक्कीच वाहिली. सकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण अनुभवतोय बघतोय या ठिकाणी ते कंबालपडाचे भाग्यविधाते स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांना देखील आपण श्रद्धांजली वाहिली. लक्ष आहे या सामन्यामध्ये 49 तयार होत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो दुर्गेश. बॅटिंग करणारा संघ सागाव. आपला 12th मॅन अजूनही आलेला नाहीये मित्रांनो. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. नावं येणं भरपूर गरजेचं आहे. आम्ही वारंवार सूचना करतोय त्या सूचनांचं पालन करा. फलंदाजांची नावं माहीत नाही. सामन्याला सुरुवात. आखू टप्प्याचा चेंडू फटका ऑन द टोस. पूलचा फटका सरळ चालला देखील चेंडू मिड विकेटला. सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती षटकार. आदेश नेते आदेश दिलाय. मी आक्रमण करेन, मी संघर्ष करेन, मी धावा उभारेन. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आलाय तो हा षटकार. आखोटप्प्याचा हा देखील चेंडू परंतु हा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूवरची नजर हटली होती. आदेशी पाण्यामधून चेंडू उचलला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. फेक करतात त्या ठिकाणी विकेट किपर अक्षय तायडे यांच्या हातामधून चेंडू निसटला परंतु 2 धावा घेण्याचा अगोदरच अवधी होता आणि या दुहेरी आकड्याने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 8 या आकड्यावरती. हे संघर्ष हे द्वंद्व भरपूर रंगेल कारण दोन्ही बाजूला चांगले खेळाडू आहेत. दोन्ही चांगले यंगस्टर्स आहेत परिपक्व. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा असं संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. मिड विकेटला क्लिअर करणारा आणखी एक देखणा फटका. लॉफ्टेड सिक्सर. आदेश स्फोटक फलंदाज आहे आणि सुरुवात देखील दुर्गेशच्या अगेन्स्ट. वेल बिगन इज डन. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते आणि इथे सुरुवात आपण बघतोय षटकाराने केली आणि तिला पुढे नेत असताना आणखी एक षटकार आता येतोय. 3 चेंडूंचा त्याने सामना केला. धावा त्याने 14 उभारल्यात. लक्ष त्यांच्या समोर आहे ते 49 आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे फलंदाजी मधली घाई आपल्याला पाहायला मिळते. धावा खोऱ्यानं आता येत आहेत. दुर्गेश कमबॅक कसं असेल. बॅटची कडा आहे. पाठीमागे हा चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी फाईन लेगच्या दरम्यान पाण्यामध्ये सिंगल. आता बिल्टर स्ट्राईक रोटेट. एका धावेने धाव फलक आम्ही बघतोय जाऊन पोहोचलोय 15 या आकड्यावरती. आमच्या समवेत साहिल आहेत. यांना देखील आपण नेहमीच बघत असतो. कमालपाडा संघामध्ये फ्युचर आहे. पुढची पिढी आहे कमालपाडा संघाची. ओ स्किड झाले त्या ठिकाणी. आशा करतोय कोणतीही दुखापत नसेल कारण ज्या पद्धतीने त्यांचा पाय त्या ठिकाणी मुरगळला पूर्णपणे. सँडल शूज त्यांनी जे परिधान केलेले आहे ते पूर्णपणे पायामधून निघून गेले. सिमेंट विकेट आहे. पाणी आहे भरपूर. त्या कारणास्तव ग्रीप करणं भरपूर कठीण होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरून तयार झालेत. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. पाठीमागे फंबल अक्षयने मिसफिल्ड केले आणि 1 रन या ठिकाणी मिळते. 1+1 वाईट बॉल देखील आहे या ठिकाणी आपण बघतोय. तर गोलंदाज देखील दिशा भरकटतोय. यष्टिरक्षकाची महत्त्वाची भूमिका आहे या स्पर्धेमध्ये कारण चेंडू जर निसटला तर पाठीमागे लगेचच काही अंतरावरती डिक्लेअर झोन आहे. घोषित क्षेत्र आहे. सो यष्टिरक्षण या ठिकाणी चांगलं होणं भरपूर गरजेचं आहे. धावा 2 मिळते. धाव फलक 17 वरती. मोठ्या बॅकलिपने आता देखील उचलला चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तो फक्त भरेल प्रेक्षक. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम. पहिलं षटक सुरू आणि याच षटकामध्ये आपण बघतोय पाऊस जसा बरसतोय तशा धावा देखील धाव फलकावरती पाहायला मिळतात. बरसत आहेत. 3 षटकार आतापर्यंत. धाव फलक 23 वरती. थंड हे वातावरण परंतु आपल्या बॅटिंगच्या जोरावरती या सामन्याला गरम करण्याचं काम सध्या फलंदाज करतोय.
बॅटचा फ्लो सर्व काही सांगून जाणारा आहे या फलंदाजाचा. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा देखील चेंडू दिशा भरकटली आणि धावफलक जाऊन पोहोचलं. ते 24 वरती लक्ष आहे. 49चं 24 धावा. अर्धा पल्ला आतापर्यंत पार करण्यामध्ये यश पहिल्याच षटकामध्ये. आखोटप्प्याचा हा चेंडू वळवलाय, मनगटाच्या सहाय्यानं थांबला आणि त्यानंतर चेंडूची लेंथ पीक केली. बॅटवरती मिळल झाला चेंडू आणि हे सुरेश संगम झाल्यानंतर धावा मिळतात त्या फलंदाज आदेशला 6. काल देखील मेगा फायनल मध्ये वाकळण वर्सेस रघुनाथ 11 हेदुटणे ओपन शहरी गटांमधून पोहोचला होता रघुनाथ 11 हेदुटणे हा संघ आणि अजित मोहितेचा तो षटकार. कारण भरपूर उशीर झाला होता. मेगा फायनल भरपूर उशिराने सुरू होती. त्या ठिकाणी जवळजवळ 7 वाजत आलेले होते आणि अजित भोईरच्या अगेन्स्ट मुसळधार पावसामध्ये अजित मोहितेने मारलेला तो षटकार नेहमीच आठवणीत राहण्यासारखा होता. तिसगाव फिल्डिंगचा त्यांचा निर्णय आहे. क्षेत्ररक्षण करतील ते पुढच्या सामन्यामध्ये. आदेश भरभरून कौतुक करण्यासारखं आहे. कारण मुसळधार पावसामध्ये जेव्हा गोलंदाजाला कुठेतरी ॲडव्हान्टेज असतं खेळपट्टीचं आणि जेव्हा तुमचं जर तंत्र चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच चांगली बॅटिंग करू शकता आणि हे तंत्र आपल्याला पाहायला मिळालं. आदेशचा डावखुर आताचा विध्वंसक फलंदाज त्याने धावा उभारल्या त्या 30. बॅटची कडा पाठीमागे हा चेंडू. षटक सुरू. हे दुसरं पहिला चेंडू आपण बघितला. पहिला चेंडू निर्धाव. गरज आहे ते 1918 चेंडूंमध्ये. पहिल्याच षटकामध्ये 30 धावा येत आहेत. सॉफ्टने बॅटचा चेहरा उघडला. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना आपण बघू शकाल. मेरिटवरती खेळले. मॅचवर क्रिकेट खेळत असताना दोन्ही फलंदाज आपण बघतोय. कारण सौरभला माहिती आहे समोर आदेश ज्या पद्धतीने आदेश देतोय समोरच्या संघाला, स्ट्राईक त्याला देणं गरजेचं आहे. सॉफ्ट हँडने फक्त एक सिंगल काढली, स्ट्राईक रोटेट केली. सौरभनं आदेश येत आहे स्ट्रायकिंग एंडला आणि आता आदेश सामना कशा पद्धतीने धावफलकावरती आपण बघितल्या. पहिल्या षटकामध्ये 30, या षटकामध्ये 1 रन पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती माफ करा आणि तिसऱ्या चेंडूवरती आता बाद होतोय. ही पहिली सफलता गोलंदाज यशला आपण बघतोय. अष्टपैलू आहेत यश पांचाळ ज्यांनी देखील पहिल्या डावाची सुरुवात षटकाराने केली होती आणि आता आपण बघतोय इथे ते पहिला गडी देखील बाद करतात. चिन्मय तिसऱ्या क्रमांकावरती आलेत जे आहेत सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. यश पुन्हा एकदा तयार. समोर सौरभ ऑन साईडला वळवला आहे. या चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आपण बघतोय ज्या ठिकाणी स्क्वेअर लेगचे अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलने धावफलक 32. या आकड्यावरती धावसंख्या. आता स्कोरबोर्ड कशा पद्धतीने पुढे जाईल. जोपर्यंत आदेश होता तोपर्यंत आपण भरपूर वेगाने टॉप गिअरमध्ये आपण बघितलं धावफलक पुढे जात होतं, परंतु आता स्कोरबोर्ड कशा पद्धतीने पुढे जाईल. हो हो, वेग भन्नाट, वेग भन्नाट आणि त्या सोबतीला पिचिंग देखील भरपूर अप्रतिम होती. टप्पा पडल्यानंतर स्ट्रोक कंप्लीट कर जशी बॅट वरती येईल त्या अगोदर हा चेंडू आपण बघितला तो गेला. आखूट टप्प्याचा हा देखील चेंडू आणि यष्टीरक्षकाने केलेली चूक बाईच्या स्वरूपात ही 1 रन मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झाला. हे षटक पूर्णपणे राहिलं ते चोळेगावचं, कारण यशनं केलेलं कमबॅक फक्त 3 धावा आणि एक मोठा धक्का त्याने दिलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 16 धावसंख्येची. 6 रिमेनिंग 12. बारा चेंडू 16 धावा. अक्षय तायडे पहिला चेंडू. आखूट टप्प्याचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. उसळी भरपूर घेतली होती चेंडूने आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. दिशा भरकडली होती, दिशा बरोबर नव्हती या चेंडूची आणि त्या कारणास्तव अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. सुरुवात मात्र इकडे अक्षयने स्क्वेअर चेंडू टाकलाय. कमबॅक कसं असेल 12 मध्ये आता 15ची गरज. ट्रॅकिंग एंडला असेल आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज
माफ करा 2 धावा येतात. सो 14ची गरज 12 चेंडूंमध्ये. 1+1 या ठिकाणी 1+1. सो 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. टप्पा पडलाय बाहेरच्या बाजूने, अँगल क्रिएट केला परंतु जास्त चेंडू बाहेरच्या बाजूने. त्या कारणाचा व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा. चेंडू शिल्लक 12, गरज 13 धावसंख्येची. अक्षय हा देखील चेंडू होता आणि यावेळेला मात्र फलंदाज मिस झाले. यशने चेंडू जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे कलेक्ट केलाय. आता हा पहिला चेंडू निर्धाव. या अगोदर आपण 2 चेंडू बघितले ज्यामध्ये 3 धावा एक्स्ट्रा आल्या. 11 चेंडू 13चं समीकरण. लॉफ्ट पडण्याचा प्रयत्न सरळ बॅटने मिस झाले. स्पॉटकडे बघत राहिले त्या ठिकाणी फलंदाज. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण आपसू घेईल हा चेंडू. अँगल आहे त्या ठिकाणी अक्षय तायडेचं. उजव्या हाताने ओध विकेटने तो गोलंदाजी करतोय. समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्याच्यासाठी आउट स्विंग. उचलला आता चेंडूला, मिस टायमिंग मिड विकेटला. समोर क्षेत्ररक्षक कॅश याने घेतले. कमबॅक अक्षय देखील करतो. एक्स्ट्राच्या 3 धावा जरी त्याने खर्च केल्या तरी निर्धाव चेंडू आपण बघितले ते 2 आणि त्यानंतर विकेटचं पतर होतोय. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या सागावला. 9 चेंडू आणि 13चं समीकरण आहे. बंटी येतोय. ज्या बंटीने पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या सत्रामध्ये, तो बंटी आता कशा पद्धतीनं या ठिकाणी फिनिशरचा रोल अदा करेल की दुसऱ्या बाजूने अक्षय तायडेने विकेट मिळवली. आत्मविश्वास त्याच्याकडे देखील आता असेल. 9 चेंडू 13 धावा. हा सामना क्लोज येत असताना पाहायला मिळेल. आदेशने जी बॅटिंग केली ती वाखण्याजोगी होती परंतु तो आता बाद झालाय. समोर सौरभ आणि त्याच्या सोबतीला आलाय बंटी. अक्षय तायडे तयार. 90 फीट रोडून कडून ओव्हर विकेट. अकुटाप्याचा चेंडू फोर्स फंबल डायरेक्ट हिट हुकलं. बॅकअप आहे. चेंडू निसटला. रन कंप्लीट. चेंडूला गॅदर करणं भरपूर गरजेचं आहे. फलंदाज मिस झाले होते. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली आणि या छोट्या छोट्या चुका नक्कीच महागात पडतील कारण आता 12ची गरज अवघ्या 8 चेंडूंमध्ये. धावा देखील तितक्यासा जास्त नाही आहेत. सो 8 चेंडू 12 हे समीकरण असताना 2 चेंडू या षटकामधले भरपूर महत्त्वाचे. नवीन फलंदाज जो 4थ्या क्रमांकावरती आलाय बंटी सध्या स्ट्रायकिंग एंडला. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी बंटीचा. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण बघितला तो सिली पॉईंटच्या दरम्यान. रन 1 मिळते आणि धाव फलक 38 या आकड्यावरती. 11ची गरज 7 चेंडूंमध्ये. 7 चेंडू 11 धावा हे षटक अक्षय तायडेचं. त्या षटकामध्ये एकही चेंडू न टाकता 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या. त्याच षटकामध्ये कमबॅक देखील तुम्हाला पाहायला मिळतं. आखुटप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा चाचपडत त्या ठिकाणी रक्षकाने चेंडू तर पकडला. अखेर या षटकाचा खेळ संपन्न. 3 षटकं संपली आणि धावा पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 धावा. आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची. या षटकामध्ये आल्या त्या फक्त 5 धावा आणि गडी देखील 1 बाद केला. 12 चेंडू 16ची गरज होती. आता गरज आहे 6 चेंडू 11ची. आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज कोणता पाहायला मिळेल. सौरभ जो आघाडीला आलाय तो अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावरती जेन्युइन ऑलराऊंडर आलाय सागावचा बंटी. त्याच्याकडून अपेक्षा असतील. मानपाडा आणि तिसगाव पुढची लढत. दोन्ही संघ आपण देखील तयार राहायचं आहे. तिसगावने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा त्यांचा निर्णय आहे. सो आपण या सामन्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचं आहे. 6 चेंडू 11 धावा. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज सागर. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. विजयासाठी धावा तुम्हाला पूर्णपणे चेस कराव्या लागतील. सागर या षटकामध्ये आपण बघतोय त्यांना. समोर बंटी आणि सौरभ ही जोडी. तर चेंडू आहे तो सागरच्या हातामध्ये. 6 चेंडू 11 त्याला डिफेन्स करायचा आहे. दुसऱ्या बाजूला या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील ते सागावच्या माध्यमातून बंटी आणि सौरभ. शॉर्ट मिड विकेट आहे ना, डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये आहे ते काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर.
स्वीपर कव्हर. पहिला चेंडू पायाचा वेध घेणारा लेग बिफोरचं अपील या ठिकाणी करण्यात आलं होतं, परंतु नॉन सेकंडला फेकी रनआउटची संधी. चेंडू निसटला. सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये माघारी परत आहेत ते बंटी. लेग बिफोर विकेट नाही आहे, सो अपील करून कोणताही फायदा या ठिकाणी नसेल. या स्पर्धेमध्ये LBW नाही. 1 रन मिळते. धाव फलक 38-39 वरती आणि आता गरज 10 धावसंख्येची 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडू 10 धावा. सागर पुन्हा एकदा तयार होतो. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. स्वीपर कव्हर कडून क्षेत्ररक्षक आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेर लेफ्ट केलाय आणि इथे अनुमान चुकीचा. हा चेंडू आपण बघतोय तो निर्धाव. अगोदर पहिल्या सत्रामध्ये दुर्गेशने देखील एक चेंडू लेफ्ट केला होता, तो देखील त्याचा अनुमान चुकीचा होता आणि या क्रुशल स्टेजला देखील हा चेंडू लेफ्ट केला. इथे मात्र तोटा नक्कीच त्याच्यासाठी. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू भरपूर वेग होता. या चेंडूमध्ये थांबलाय चेंडू उचलून फेक होते आणि इथे वळण घेतलंय चेंडूने. आउटफील्ड खराब असल्या कारणाने धावा मिळतात ते आपण बघू शकाल. आतापर्यंत 3 धावा तर पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या तिहेरी आकड्याने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 42 वरती. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. वाटले की हा चौकार असेल, परंतु पाणी भरपूर साचलेलं आहे, गवत आहे. आउटफील्डमध्ये थोडं चिखल देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि या सर्व गोष्टी कॉमन आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. तयार होईल गोलंदाज सागर. 3 चेंडू 7. बंटी समोर. सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हा देखील फसला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात इथे मिळते ती 1 रन. 2 चेंडू 6 धावा. सामना अजूनही संपलेला नाही कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो. 6 षटकार इथे गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या सागाव संघाला. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम, सो विजयासाठी धावा तुम्हाला पूर्णपणे काढाव्या लागतील. सौरभ जो आघाडीला आलाय त्याच्या बॅटमधून 6 धावा येतील का? सागर. S4 सौरभ, S4 सागर. उचलला, मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू पडला. फॉलोथ्रो मधून पोहोचले होते स्वतः गोलंदाज. त्या ठिकाणी स्ट्रायकिंगला फेकी ॲक्युरेट रनआउटची संधी असेल. यस, इट इज आउट. फिंगर अप अंपायर आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय तो फलंदाज सौरभ. आता 5ची गरज, सो षटकार या ठिकाणी मारावा लागेल एका चेंडूमध्ये विजयासाठी सागाव संघाच्या फलंदाजाला. नक्कीच शरीर यष्टी जर आपण बघितली एखाद्या स्लॉगर सारखीच आहे ती फलंदाज अवधूची आणि इथे नक्कीच बघितलं तर एका षटकाची गरज. त्यांच्या स्लॉटमध्ये जर चेंडू आला तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊ शकतोय, परंतु सागरने जे कामगिरी केली आहे तिला कोण विसरेल. 6 चेंडू जिथे गरज होती 11 धावसंख्येची त्याने धावा खर्च केला त्या 5 चेंडूंमध्ये आणि आता एका चेंडूमध्ये 6ची गरज असताना आपण बघतोय अंडर-22 फॉर्मॅटमधला पहिलाच सामना. इथे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत टाळ्या नक्कीच वाढाव्यात. 1 चेंडू 6ची गरज सागावच्या विरोधात. चोळेगाव 5ची गरज आहे. षटकार नक्कीच या ठिकाणी हवा. बॅट या ठिकाणी निसटते आणि कोणतीही दुखापत नाहीये. ही महत्वाची बाब या ठिकाणी कारण अगदी फॉलो थ्रो मध्ये इथे आपण बघू शकाल. हा सामना जर आपण बघितला दुसऱ्या सत्रामध्ये जी सुरुवात होती आदेश भरपूर निराश असेल कारण ज्या आदेशने सुरुवात पहिल्या षटकामध्ये 30 धावा पूर्णपणे हा सामना झुकावला होता. जिथे लक्ष होतं 19 धावा 18 चेंडूमध्ये हवा होत्या आणि या धावा झाल्या नाहीत त्या सागावला. हार्ड लक. अभिनंदन. दुसऱ्या बाजूने मी कौतुक करेन यश